नमस्कार, मी स्वप्नील जाधव. द महाराष्ट्र अपडेट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण मनसरमधील पिंपळगाव फाटा चौक या ठिकाणी उभे आहोत. तर या ठिकाणी काल आपण एक बातमी केली होती. हायवेच्या साईड पट्ट्या आहेत त्या व्यवस्थित झाल्या पाहिजे, त्या अनुषंगाने मनसर नगरपंचायतने कारवाई करत आता या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्याचं सुरू केलेलं आहे. आपल्या समोर आता मनसरचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष हे दोन्ही आहेत. आपण त्याच्यासोबत चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आता काल आपण एक बातमी केली होती, त्या बातमीच्या अनुषंगाने आता या ठिकाणी काम सुरू आहे. कशा पद्धतीने काम होणार आहे आणि काय नक्की होणार आहे? गेली बऱ्याच दिवसापासून अनेक नागरिकांची व काही युवा कार्यकर्त्यांची मागणी होती का पिंपळगाव फाटा हा अपघाताचं एक क्षेत्र बनत चाललेलं होतं. अपघाताचं क्षेत्र बनत चाललं होतं आणि पावसामुळं हे ओंगळ या ठिकाणी पडलेली होती. त्यामुळं अनेक गाड्या स्लिप होऊन या ठिकाणी अपघात घडत होते. खरं तर मी मागच्या वेळेसही सांगितलं होतं का ही जबाबदारी नॅशनल हायवेवाल्यांची होती किंवा PWDच्या अधिकाऱ्यांची होती, परंतु त्यांनी फोन केला होता. त्यांनी उडाउडीची उत्तर दिली. मनसर नगरपंचायतच्या वतीने तुम्ही एक काम सुरू केले, चांगलं काम चालू आहे. मला सांगा, आता या ठिकाणी काही मुद्दे पण उपस्थित केले होते, अतिक्रमणासंदर्भातले असेल, ट्रॅफिक संदर्भातले असेल, तर एक तुम्ही आता याच्याबद्दल काय उपाययोजना करणार आहे? तर अतिक्रमणासंदर्भात सर्व ज्यांनी अतिक्रमण केले त्यांना या ठिकाणी नोटिसा देण्यात आलेल्या आहे नगरपंचायतीच्या वतीने. व त्यांनी जे अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण त्यांनी मागच्या बाजूला काढून घ्यावं अशी विनंती पण करण्यात आली आणि एक नोटीस सुद्धा त्यांना सर्वांना देण्यात आलेली आहे. जास्त प्रमाणात होती या ठिकाणी, तर यासाठी काय उपाययोजना केल्या? ट्रॅफिक समस्या ट्रॅफिक होत आहे, कारण या बाजूला तुम्ही पाहिलं असेल तर या बाजूला जागा मोकळी होती, परंतु अतिशय ओबडधोबड जागा होती. पण आता नगरपंचायतीने एक याच्यावरती विचार करून मागच्या वेळेस थोडीशी लेवल करून घेतली होती, जेणेकरून येण्या जाण्यासाठी व्यवस्थितरित्या नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. आणि तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की आम्ही लवकरच त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाचा पीस या ठिकाणी मारून घेणार आहे. तो पंखा तुम्ही आता पाहू शकता या ठिकाणी उकरण्याचं काम पण चालू आहे. सिमेंट कॉन्क्रिटीकरण यावरती सिमेंट कॉन्क्रिटीकरण दोन्ही बाजूने होणार आहे, जेणेकरून नागरिकांना या गोष्टीचा त्रास होऊ नये. व मी प्रवेशकाकडे एक मागणी करतो, या ठिकाणी अनेकांचे अपघात झालेत, त्यामध्ये काहींना आपले प्राण गमावावे लागले. किमान हे कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर ते अपघात होऊ नये व कुणाच्या जीवाला धोका होऊ नये अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो. आता मात्र हा जो हायवे आहे मात्र या ठिकाणी स्पीड ब्रेकरची मागणी होती. काय उपाययोजना होतील का? आम्ही नॅशनल हायवेवाल्यांना या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे. या ठिकाणी एक सिग्नल बसवण्याची मागणी सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे व स्पीड ब्रेकरची मागणी सुद्धा या ठिकाणी काही पट्टे मारण्यात यावे, स्पीड ब्रेकरचे पट्टे मारण्यात यावे याच्यासाठी मागणी केलेली आहे. आणि तुम्ही म्हटलात का हा रस्ता आपल्याकडे नगरपंचायतकडे वर्ग करून घेण्यात यावा, परंतु नगरपंचायतकडे तेवढा खर्च करण्याचे अजून सक्षम नाही आहे. परंतु लवकरच आम्ही हा रस्ता आपल्या नगरपंचायतकडून वर्ग करून घेणार असा प्रस्ताव आम्ही या ठिकाणी देणार आहोत. पहिल्याच मिटिंगला आमच्या घेतला होता, परंतु आमच्याकडे तेवढा खर्च करायची हे नव्हती. त्यामुळे आम्ही तो ठराव असा ठेवला की पुढील काही याच्यात निधी मागून हा प्रस्ताव करून हा रस्ता आपल्याकडे वर्ग करून घ्यायचा आणि दोन्ही बाजूने डिवायडर, लाइटिंग अशा एक सुसज्ज चांगला रस्ता नागरिकांसाठी करून देण्याचं आमचं नगरपंचायत. महात्मा गांधी विद्यालयामध्ये या ठिकाणी पण स्पीड ब्रेकरची गरज आहे, तिथं काय उपाययोजना होती? त्यावेळेस ज्यावेळेस पहिला आम्ही मागणी केली होती त्यावेळेस काही ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्यात आले, परंतु ते स्पीड ब्रेकर हे निकृष्ट दर्जाचे होते, जेणेकरून मोठ्या गाड्या गेल्यानंतर स्पीड ब्रेकरच्या घसारा होऊन ते स्पीड ब्रेकर लहान झाले. आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला एक आमचं आता प्रयत्न चालू आहे. त्या दिवशी एक आपल्यातला एक युवक त्याचा अपघात त्या ठिकाणी झाला. खरं तर ही मोठी शोकांतिका एक दुःखाची बातमी होती. त्यामुळं आम्ही सर्व नगराध्यक्ष असेल, आम्ही सर्व नगरसेवक असेल, आम्ही या ठिकाणी बैठक घेऊन जो शाळेच्या बाजूचा पलीकडचा रस्ता आहे तो रस्ता लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने कसा करण्यात येईल त्याचं कामही आता चालू आहे व तो पुलाचं काम व्यवस्थित करून तो रस्ता सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांसाठी खुला करणार आहोत चांगल्या प्रकारे. आता मार्केट यार्ड आहे, जे कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड आहे, त्याच्या समोर एक ओपन गटार आहे सध्या. त्याची दुर्गंधी पसरते, पाऊस आला तर ते पूर्ण भरलं जातं. त्याच्यावरती काय उपाययोजना करणार? त्यावरती उपाययोजना अशी आहे, आपल्या मनसर शहरासाठी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडेला ड्रेनेजसाठी
रुपये लक्ष 7.5 कोटी रुपये मंजूर पण झालेले आहेत. त्या कामाचं टेंडरही झालेलं आहे आणि नगरपंचायतने संबंधित ठेकेदारांना नोटीसही दिलेल्या आहेत का ते काम लवकरात लवकर या ठिकाणी चालू करण्यात यावं, जेणेकरून पावसाचं पाणी या ज्या ड्रेनेजच्या समस्या आहेत त्या ठिकाणी त्या ड्रेनेजच्या समस्या लवकरच मिटून जातील. आणि एका ठेकेदाराने काम सुद्धा चालू केलं होतं ST स्टँडपाशी, परंतु पावसाअभावी ते काम थोडंसं अपूर्ण राहिलेलं आहे आणि लवकरच ते काम चालू करण्याचे निर्देश आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना देत आहे. ताई मला सांगा, आता या ठिकाणी आहे ना जे हायवे समजा गुजराती हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलं जाते, त्यावरती तुम्ही काही उपाययोजना केल्या होत्या काही? आता प्राथमिक स्वरूपात जेवढं आपल्याला शक्य आहे, कारण का भविष्यासाठी ड्रेनेजची लाईन पडलेली आहे आणि सध्या तात्पुरती जेवढे आहेत ड्रेनेजचे नाले साफसफाई आणि ड्रेनेजचे साफसफाई ते करून आणि मुर्मीकरण करण्याचं काम केलेलं होतं प्राथमिक स्वरूपात. पावसाळ्याच्या आधी जी पूर्वतयारी असती ती चालू केलेली होती. आता चालू केली साईड पट्ट्या भरण्याचं काम चालू आहे. आता मी येताना पाहिलं तर मोठमोठ्या जवळजवळ गुजराती हॉस्पिटल असेल, पिंपळगाव फाटा असेल तर आणि महात्मा गांधी विद्यालय त्या ठिकाणी आहे ना मोठमोठे असे खळगे पडलेले पावसात, पण मुरुम कुठेतरी टाकण्यात यावं असं लोकांचं म्हणणं आहे. हो नक्कीच, कारण काय ना पावसाळ्यानंतर डागडुजीचं काम आणि मुरुमाचं खडीकरण हे अधिकाऱ्यांना कारण आता तुम्ही पाहिलं असेल एवढ्या 2 ते 3 दिवसात मोठमोठे अपघात झाले, त्यामध्ये आता काहीतरी उपाययोजना झाल्या पाहिजे असं वाटतं. उपाययोजना केलंच पाहिजे ना, त्याच्या करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि त्याच्यासाठीच आपण पुढाकार घेऊन सर्व अधिकाऱ्यांना आम्ही अंमलबजावणी करायलाही सांगितलेलं आहे आणि त्याच्याबद्दल प्रोसेस चालू आहे. जिथे आपल्या वाड्या वस्त्यांवरती पूल वाहून गेलेले आहेत तिथे डागडुजीचे कामं आणि पूल ह्याचे कामं चालू केलेली आहेत आणि जिथे खड्डे वगैरे आहेत तिथेही त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत की बुजवण्यासाठी. मनसर नगरपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी विद्यालयाची जी मुलं आहेत समजा त्यांना जे आता गाडीवरती 3 जण जात आहे, मनसर नगरपंचायतीवरती जनजागृती म्हणून काहीतरी तुम्ही असं मनसर महात्मा गांधीमध्ये शाळेमध्ये जाऊन जनजागृती केली पाहिजे. आजच माझ्याकडे आवटे आपले विद्यालयाचे 11वीचे कॉमर्सची मुलं आले होते आणि त्यांच्या अगोदरच मी नॅशनल हायवेला 2दा पत्र दिलेलं आहे. पत्रव्यवहार माझा ज्यावेळेस अगोदर ही आपली जिथे घटना व्हायची होती त्याच्या अगोदर माझा पत्रव्यवहार हा नॅशनल हायवेला झाला होता. साहेबांशी कॉर्डिनेशन झालं होतं, परत ह्याच्या दिशादर्शक फलक बसवण्याबद्दल झालं होतं आणि माझी विद्यार्थ्यांना विनंती होती की आपण लहान वयात 3 एका सीटावरती 3 जाणं ही पण त्यांची जबाबदारी आहे. आजही मुलांना मी समजलं त्यांच्याकडे पत्र दिलेले आहे आणि आज नॅशनल हायवेच्या स्वतः साहेबांच्या केबिनला जाऊन बसले होते मी. तर हे मनसर नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष होते. आपले वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाही ईमेल केलेला आहे, तुम्हाला मी दाखवू शकते. काय मेल केलाय? हेच नॅशनल हायवेच्या मनसरचा जो आहे आमचा नॅशनल हायवे त्याच्यावरती विविध ठिकाणी ज्या होणाऱ्या अपघात आहेत आणि मनसर सारख्या ठिकाणी काय झालं, काही झालं की मनसर नगरपंचायत आणि हे मनसरचं नाव हे होतं घेतलं जातं तालुक्याच्या लेवलला, म्हणून त्याकडे जास्त साहेबांनी लक्ष द्यावं म्हणून पाठपुराव्यासाठी मेल केलेला आहे मी साहेबांना. तर या ठिकाणी मनसर नगरपंचायतीच्या वतीने तुम्ही पाहू शकता इथे जे वारंवार अपघात होत होते, तर आता मनसर नगरपंचायतीच्या वतीने कारवाई करत या ठिकाणी आता कॉन्क्रिटीकरण रोड सुरू करण्यात आलेला आहे, जेणेकरून हे अपघात टळतील. अतिक्रमणाचा विषय सांगितला तर अतिक्रमणही देखील यांना नोटिसा बजावल्या आहेत, जेणेकरून या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या होणार नाही. मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स, आंबेगाव, मनसर.